नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट. भाजप शिंदेगड सोडून येणाऱ्या 19 नेत्यांची यादी आली समोर. मंत्री आमदार प्रवेश काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया. महाराष्ट्रातून सर्वात मोठी घडामोड सध्या आपल्या हातामध्ये आलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर सर्वात मोठा राजकीय भूकंप. भाजप शिंदे सेनेतून येणाऱ्या 19 नेत्यांची यादी सध्या आपल्या हातामध्ये लागली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या नेत्यांचा लवकरच जाहीर पक्ष प्रवेश. मित्रांनो, कोण कोण आहेत आणि राजकीय नेते आमदार आहेत का, मंत्री आहेत की उपनेते, यासह सविस्तर अपडेट पुढच्या 2 मिनिटांमध्ये. महाराष्ट्राचं राजकारण आता बदलू लागलं असून उद्धव ठाकरेंची मात्र देशात राजकारणासह महाराष्ट्राच्या राजकारणात आता सगळ्यांनाच उणीव जाणू लागली आहे. आणि यातच उद्धव ठाकरेंनी या नेत्यांशी संपर्क साधल्यामुळे आणि या नेत्यांची देखील उद्धव ठाकरेंशी साथ घातल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात यापेक्षा मोठा भूकंप असू शकत नाही असं सध्या बोललं जात आहे. आणि या नेत्यांची यादी नेमके कोणते आहेत ते नेते यासह आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावरती येऊन पोहोचल्या आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकामध्ये महायुतीला जबरदस्त यश मिळाले. त्यांच्या अगोदर झालेल्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला खूप मोठे यश मिळाले होते आणि आता नंबर येतोय महाविकास आघाडीचा यश मिळवण्यासाठी. यासाठी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसल्याचं बोललं जात आहे. गेल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रात एबीपी माझा यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या सर्व्हेमध्ये म्हटलं आहे की त्यांचा प्रश्न असा होता की महाराष्ट्रात जर आता निवडणुका पार पडल्या तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये कोणाला सर्वात मोठे यश मिळेल. यामध्ये महाविकास आघाडीला 47% तर महायुतीला तब्बल 33% मत होती. म्हणजेच महाविकास आघाडी खूप पुढे गेल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतंय. पण मित्रांनो, प्रश्न येतो ईव्हीएमचा. हाच प्रश्न सध्या आपल्या श्रोत्यांना देखील सतावतोय, महाराष्ट्राला सतावतोय की प्रत्येक सर्वेमध्ये महाविकास आघाडी पुढे दाखवत होते आणि महायुती पाठीमागे दाखवत होते. प्रत्येक सर्वेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसचा मोठा विजय पहा महाराष्ट्रामध्ये होईल अशी स्थिती असताना विधानसभेला चित्र अखेर का बदलले हा प्रश्न वेगळाच होता. परंतु त्यावरती आता मात्र चर्चा करण्याचा अर्थ नाही. आता नव्या ताकदीने आणि नव्या हिमतीने आपण लढायचं आहे असं उद्धव ठाकरेंनी आदेश दिले आहेत. आणि याच आदेशाचं पालन करत शिवसैनिक देखील मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मित्रांनो, त्या नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंशी संपर्क करण्यास ठरवलं असून आगामी निवडणुकीच्या तोंडावरती हा भव्य प्रवेश सोहळा देखील होऊ शकतो. शरद पवारांनी काल आपलं मनोगत व्यक्त केल्याप्रमाणे भाजपसोबत मी जायला तयार नाही, मात्र एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासोबत युतीला काही हरकत नाही. हे विधान देशाच्या राजकारणात सर्वात मोठं चर्चेत गेलं. कारण की भाजपसोबत जर शरद पवार गेले तर भाजपला लोकसभेमध्ये खूप मोठा फायदा होईल आणि त्यानंतर कुणाचंही गरज भासणार नाही. शरद पवारांनी ओळखलं आणि भाजपसोबत कदापिही जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळामध्ये देशाच्या राजकारणात खूप मोठी उलटफेर होणार आहे आणि या उलटफेरीमध्ये शरद पवार यांच्या बाजूने असतील अशा शक्यता देखील सध्या वर्तवल्या जात आहे. मित्रांनो, ही होती महाराष्ट्राची वेगळी बाजू. आता दुसरी बाजू देखील आपण बघूया. विधानसभा निवडणुकामध्ये बहुतांशरित्या शिंदे गटाचे सर्व आमदार निवडून आणू अशी एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये ग्वाही दिली होती. जर एकही आमदार पडला तरी मी दरेगावला जाईल, गावाला जाऊन बसेल, शेती करेल असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले होते. परंतु त्या वक्तव्यांचा आता विचार करण्याची वेळ आली असून आता शिंदे गटातील जवळजवळ 16 आमदारांचा पराभव विधानसभेला झालाय आणि पराभव झाल्यापैकी आमदार आणि ज्या आमदारांचा आमदारकी देऊन देखील हे आमदार आता ठाकरेशी संपर्क असल्याचं आपणास माहीत पडलं. यामुळे पराभूत आमदारांची तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने खूप मोठी दिशा, परंतु सत्तेमध्ये राहून देखील काही न मिळत नसल्यामुळे आता भाजपला कंटाळून काही आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत देखील प्रवेश करू शकतात अशी देखील शक्यता आहे. या सगळ्या शक्यता पडताळून पाहिला तर मात्र दबावापोटी काही नेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना आणि कर्तव्यांना शिंदे गटामध्ये प्रवेश करून घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. परंतु शिवसेना मात्र खूप वास्तव आहे, विस्तारलेली आहे. महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत, गावागावापर्यंत, घरापर्यंत शिवसेनेचा शिवसैनिक पोहोचलेला आहे. त्यामुळे त्यांची मुळं उपटणं हे आता कुणालाही शक्य नसल्याचं संजय राऊत यांनी आपल्या बाईटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंशी पंगा घेणं आता शिंदे गटाला महागात पडल्याचं दिसू लागलंय. कारण की भाजप आता काँग्रेसयुक्त भाजप झाली असून शिंदे गट हा शिवसेना, उद्धव ठाकरे यांचा शिंदे गट अशी त्यांची अवस्था झाली आहे. दोघांचंही काहीच नाही, परंतु बाहेरून आलेल्या नेत्यांवरची जबाबदारी देऊन ही सत्तांतर करताना आहे आणि सत्ता चालवत आहेत असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलेला होता. मात्र तशाच प्रकारचं राजकारण या दोन पक्षांनी महाराष्ट्रामध्ये केल्याचं आपणास दिसतंय आणि शरद पवारांनी राष्ट्रवादीयुक्त, अजित पवारांची राष्ट्रवादी अशा प्रकारचं आहे. मग स्वतःच तुमचं काय आहे असं देखील
प्रश्न शिवसेनेने विचारला होता. या सगळ्या आग्रहास्तव एका साईडला सगळेच नेते झाल्यामुळे काही नेत्यांना आता मानावं तेवढे मान तेवढे स्थान मिळत नाहीये. सतरंजा उचलल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काम नाहीये. याचं कारणास्तव 21 ते 19 नेत्यांनी आता आपला निर्णय बदलण्याचा घेतला आहे. परंतु सध्या महाराष्ट्रात सरकार असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या दबावापोटी आपल्यावरती कोणीही कारवाई होऊ शकते. या कारणास्तव काही आमदार नावे सांगू शकत नाही. मित्रांनो, ही उद्धव ठाकरे यांची ताकद सत्तेतून देखील आमदार बिना सत्तेकडे यायला तयार झाले आहेत. म्हणजे नक्कीच महायुतीमध्ये कोणीतरी गडबड असल्याचं सध्या आपल्याला यावरून जाणवत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.